चक्रधर ओठी नाम श्री चक्रधर नेत्र शोधती तुला सभोवर नेत्र शोधती तुला सभोवर तुझा दर्शना मन हे आतुर तुझा दर्शना मन हे आतुर हृदयी वस माझ्या लवकरी ओठी नाम श्री चक्रधर चक्रधर मौनी होनी तू विहरासी वनपुत्रांना प्रेम देशी मौनी होनी तू विहरासी वनपुत्रांना प्रेम देशी कृपा चक्रधर चक्रधर शोधिता तुझ माडुतिरी अश्रुदाटले नेत्रांतरी शोधिता तुझ माडुतिरी अश्रुदाटले नेत्रांतरी ओठी नाम श्री चक्रधर चक्रधर शोधिता सुवर्ण चंपक अर्पाया तुझिया चरणी शोधिता सुवर्ण चंपक अर्पाया तुझिया चरणी कोरांटी करी घेऊनी पिवळी कोरांटी करी घेऊनी पिवळी वणवण फिरते दुःख अंतरी ओठी नाम श्री चक्रधर नेत्र शोधती
पडो माझा तुझ्या चरणाशी, देह पडो माझा तुझ्या चरणाशी, हेच मागणे देवा आहे तुझ पाशी, देह पडो माझा. अन्नाची न भूका तृषा ना जलाची, अन्नाची न भूका तृषा ना जलाची, सदा सर्वदा दिसावा माझ्या नयनाशी, सुख शोधिताना सुख शोधिताना, दुःख हे उराशी, हेच मागणे देवा आहे तुझ पाशी, देह पडो माझा. निवेद मजला काही प्रभू रे कळेना, निवेद मजला काही प्रभू रे कळेना, अनुताप असतो कसला मला आठवेना, रीता मीच आहे देवा, रीता मीच आहे देवा, आहे जीवनाशी, हेच मागणे देवा आहे तुझ पाशी, देह पडो माझा. अनुशोच नाही अर्ध ही जीवाला, अनुशोच नाही अर्ध ही जीवाला, सेवादास नाही घडले की मजला, प्रसव मोडितो मी, प्रसव मोडितो मी, देवा घ्यावे पदराशी, हेच मागणे देवा आहे तुझ पाशी, देह पडो माझा. वेदबोध घडला नाही मार्ग ईश्वरीचा, वेदबोध घडला नाही मार्ग ईश्वरीचा, ज्ञानाची मी मुकलो देवा अधिकार नव्हता, मीच माझी अडचण केली, मीच माझी अडचण केली, कळले जीवाशी, हेच मागणे देवा आहे तुझ पाशी, देह पडो माझा. नीळभट्ट होता भाग्य जोडलेला, नीळभट्ट होता भाग्य जोडलेला, अंतिम श्वास येता दिली मांडी त्याला, स्पर्श तो सुखाचा होता, स्पर्श तो सुखाचा होता, उपमान त्याशी, हेच मागणे देवा आहे तुझ पाशी, देह पडो माझा.
नको पाहू आता गही वरुणी आले अश्रू नयनाशी हेच मागणे देवा आहे तुझ पाशी देह पडो माझा तुझ्या चरणाशी हेच मागणे देवा आहे तुझ पाशी देह पडो माझा
दंडवत हो. हे बेलापूर श्री क्षेत्र बेलापूर या ठिकाणी सर्वज्ञ भोकरवरून या ठिकाणी आले. भोकरवरून आल्यानंतर बेलापूर गावाच्या दक्षिण काठावर असलेलं सिद्धनाथाचं मंदिर आणि त्या सिद्धनाथाच्या मंदिरात स्वामींचं 5 दिवसाचं वास्तव्य झालं. आणि 5 दिवसाच्या वास्तव्यानंतर बेलापूर बुद्रुक गावाच्या हद्दीत असणाऱ्या प्रवारा नदीच्या दक्षिण काठावर असलेलं वनदेवाचं मंदिर, त्या वनदेवाच्या मंदिरामध्ये स्वामींचं 5 दिवसाचं वास्तव्य झालं. आणि त्या ठिकाणी स्वामी औसांसमवेत होते. तर औसा हातावर हात देऊन बसलेली होती. आणि त्यावेळेस स्वामी म्हणतात, तुम्हाला काही आमची चिंता आहे किंवा नाही? त्यावेळेस स्वयंपाक तुम्ही का करत नाही? त्यावेळेस ती म्हणते, जी सरपण नाही. सरपण नाही म्हटल्यानंतर स्वामी स्वतः एका शेतामध्ये जातात. त्या शेताच्या बांधावरती वाळलेले तरवंटाची झाडं होती आणि त्या तरवंटाच्या झाडाच्या काड्या मोडून आणतात आणि त्या नगरखाण्याखाली ठेवतात आणि औसाला सांगतात सरपण आणलं. त्यानंतर औसा सरपण घेते आणि स्वयंपाक करते आणि स्वामींना तो हिरा कच्चा स्वयंपाक खाऊ घालते. दुसऱ्या दिवशी तोच प्रकार घडतो. औसा त्या ठिकाणी बसलेली आहे आणि बसलेले असताना स्वामी म्हणतात, स्वयंपाक का करत नाही? तेव्हा ती म्हणते, सरपण नाही. आणि मग स्वतः स्वामी वनदेवाच्या दक्षिण बाजूला, मंदिराच्या दक्षिण बाजूला जातात. त्या ठिकाणी वाळलेल्या गौऱ्या होतात. त्या गौऱ्या गोळा करून आपल्या धोत्राच्या सोग्यामध्ये त्या घेऊन येतात आणि मग तिला सांगतात की गौऱ्या आणल्या, तिथून पुढे ती स्वयंपाक करते. त्यावेळेला नागदेव आचार्य येतात आणि नागदेव आचार्य हा सर्व प्रकार पाहतात. हा प्रकार पाहिल्यानंतर नागदेव आचार्य दुःख करू लागतात आणि दुःख केल्यानंतर मग स्वामींचं जे अंग होतं ते घामाने बरबटलेलं होतं, अंगावरती धूळ बसलेली होती. आणि मग नागदेव आचार्य ओल्या फडक्याने स्वामींचं अंग पुसून काढतात. त्या ठिकाणी स्वामींना आरोगणा होते आणि आरोगणा झाल्यानंतर नागदेवाचार्य स्वामींना म्हणतात, चला आता निंबादित्य जाऊ. स्वामी नागदेवाचार्यांना म्हणतात, चला आता निंबादित्या जाऊ. हे आदित्याचं मंदिर. पण त्यावेळेला स्वामींनी उच्चार करताना निंबादित्य असं केलेलं आहे. त्या काळामध्ये या ठिकाणी निंबाची झाडेही भरपूर होती आणि म्हणून स्वामींनी निंबादित्य हे नाव संबोधलेलं आहे. मग निंबादित्य म्हणजे प्रवारा नदीच्या उत्तर काठावर बेलापूर गावाच्या निवृत्ती विभागी असणारं हे आदित्याचं मंदिर. या आदित्याच्या मंदिरामध्ये स्वामींचं जवळजवळ 3.5 महिन्याचं वास्तव्य झालेलं आहे. आणि अशा या 3.5 महिन्याच्या वास्तव्यामध्ये या ठिकाणी हे जे स्थान आहे हे आदित्याच्या मंदिरातील अवस्थान. आणि अवस्थानाच्या ठिकाणी स्वामींनी आचारपर, महावाक्य, विचारपर शास्त्राचं निरूपण केलं. याच ठिकाणी स्वामींनी अस्थिपरी निरूपण केलेले आहे. पुढचं जे स्थान आहे हे 2 नंबरचं स्थान. या ठिकाणी स्वामींना आरोगणा होत असे. नित्यदिनी या ठिकाणी स्वामींना आरोगणा होत असे. हे स्थानानंतर ह्या बाजूचं जे स्थान आहे या ठिकाणी महादाईचा जेवण करण्यासाठी बसलेल्या होत्या आणि महादाईसांना जेवण करत असताना स्वामींनी पाहिलं आणि स्वामींनी पाहिल्यानंतर हातामध्ये तुपाची बुदली घेतलेली आहे आणि तूप वाढण्यासाठी स्वामी या ठिकाणी आलेले आहेत. स्वामी तूप वाढू पाहताय तर महादाईसा म्हणते, तेव्हा महादाईसा म्हणते, जीजी असे पदार्थ तुम्ही आम्हाला खायला सांगितलेले नाही. स्वामी म्हणतात, ते तुमच्या इच्छेने खायचे नसतात, तुमच्या ठिकाणी ती वासना व्हायला नको, पण आम्ही जर ते दिले तर तुम्ही खायला काही हरकत नाही. या स्थानाच्या पलीकडचं जे स्थान आहे त्या ठिकाणी हे स्थान म्हणजे गोपाळबासांच्या मते या ठिकाणी वज्री घडविली. हे स्थान असं गोपाळबासांचं मत आहे. कोणाचं मत आहे? गोपाळबासांचं मत आहे. पुढचं जे स्थान आहे हे देवपूजेचं आहे. या ठिकाणी डोमेग्राम तसंच रुद्रपूर येथील राजमठाची वीट आहे. श्री दत्तात्रय प्रभूंचे विशेष आहे. त्या पुढील जे 2 स्थान आहे
हे आदित्याच्या मंदिराचा दरवाजा या ठिकाणी होता. दरवाजा बाहेरील ह्या 2 सोंडी आहेत. ही जी आहे ती दक्षिण सोंड आहे आणि ही जी आहे ती उत्तर सोंड आहे. अशा या दक्षिण सोंडीवरून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दायंबाला रुद्धपूरला पाठवलेला आहे. आडकिता चौरी वगैरे घेऊन रुद्धपूरला या ठिकाणावरून पाठवलं. ही आहे ती दक्षिण सोंड. आता ह्या बाजूची जी सोंड आहे तिला उत्तर सोंड म्हटलेलं आहे. उत्तर सोंडीवर स्वामींचा आसन असताना एक दिवस वावंटळ सुटलेली होती, म्हणजे जोराचा वारा सुटलेला होता. आणि जोराचा वारा सुटलेला असताना माहीम भट्टांनी स्वामींना विचारलं, जी वायू क्यों असे? असं विचारल्यानंतर स्वामींनी या ठिकाणी काही अन्यावृत्तीचे वचन स्वामींनी निरूपण केलेले आहे. अन्यावृत्तीचा काही भाग या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याला खांडवन 9 अन्यावृत्ती असं म्हटलेलं आहे. हे पुढचं जे स्थान आहे या ठिकाणी स्वामींना मादने मर्दना होत असे. काय होत असे? मादने मर्दना होत असे. तसेच लखुबाईसांना व्यापार सुद्धा या ठिकाणी स्वामींनी कथन केलेलं आहे. स्वामींच्या सन्निधानामध्ये त्या वेळेला लखुबाईसा सुद्धा होत्या आणि म्हणून लखुबाईसांनी या ठिकाणी त्यांना व्यापार कथन केलेलं आहे. आता महत्वाचं जे स्थान आहे ते म्हणजे वजरीचं स्थान. हे जे आहे ते वजरीचं स्थान. या ठिकाणी स्वामी गरुडासनी बसलेले होते. त्यावेळेस स्वामींच्या उजव्या श्रीकरामध्ये एक चिप्तळ होते आणि दुसरी जी वीट होती ती वीट उजव्या श्री चरणाच्या अंगठ्याखाली दाबून धरलेली, घट्ट दाबून धरलेली होती. आणि उजव्या श्रीकराने तिला जोर देऊन ते घासत होते. घासत असताना स्वामींचे केस विखुरलेले होते. डोक्यावरती जो घेतलेला उपरण्याचा हे होता त्याचे हे मागे टाकलेले होते आणि अंगावर चेहऱ्यावरती घामाचे बिंदू आलेले होते. असे जोशपूर्ण ती वजरी स्वामी या ठिकाणी घडवत असताना महादाईसाने पाहिले आणि महादाईसा जवळ आले. जवळ आल्यानंतर ते स्वामींना विचारते, जी आपण काय करत आहात? तेव्हा स्वामी म्हणतात, आम्ही वजरी घडीत असो. आणि ही लीळा पाहून महादाईसाला आनंद झाला. थोड्याच अंतरावर नागदेवाचार्य या ठिकाणी होते. महादाईसांनी आचार्यांना म्हटलं, अरे नागदेवा अरुताये, या ठिकाणी हे स्वामी काय करतायत ते बघ. आणि मग नागदेवाचार्य या ठिकाणी आले आणि या वजरीची लीळा पाहू लागले. त्यावेळेस स्वामींच्या अंगावरती चेहऱ्यावरती घामाचे बिंदू आलेले होते. ते हिऱ्या मोत्यासारखे चमकत होते. अशी या ठिकाणी ती वजरीची लीळा स्वामींनी घडवलेली आहे. ती वजरी आज आपल्या पंथामध्ये बऱ्याच ठिकाणी विखरलेली आहे. लासूरकर पिढीमध्ये त्या वजरीचा विशेष आहे. परत वांबुरीलाही तो विशेष आहे. मला वाटतं कारंजेकर बाबाकडे आहे. अशा बऱ्याच ठिकाणी तो वजरीचा विशेष आहे. आपल्याला आजही नमस्कार करायला मिळतो. पुढील जे स्थान आहे त्या बाजूचं जे स्थान आहे त्या आदित्याच्या मंदिराच्या भिंतीशी लागून असणारं स्थान, त्याला भिडी आसन स्थान म्हटलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा स्वामींना कधी कधी पूजा अवसर होत होता. ह्या आदित्याच्या मंदिराच्या भिंतीला लागून असणारं हे स्थान त्याला भिडी आसन स्थान म्हटलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा स्वामींना कधी कधी पूजा अवसर होत होता. हे जे महास्थान आहे या ठिकाणी स्वामींना नागदेवाचार्यांनी महापूजा सुद्धा या ठिकाणी केलेली आहे. असं महत्वपूर्ण हे स्थान आहे. अनेकांच्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण होतात. अनेक ठिकाणावरून लोक या ठिकाणी येतात. आता पुढे जाऊ आपण. बाहेर मंदिराच्या पश्चिम दरवाजाच्या आतमध्ये जे स्थान आहे ते लघु परिसरावरून आल्यावर किंवा दीर्घ परिसरावरून आल्यानंतर या ठिकाणी स्वामी बोलणं वगैरे करीत असत. आणि बाहेरील जे स्थान आहे छोट्या मंदिरामध्ये ते स्थान आहे दीर्घ परिसर स्थान. हे जे स्थान आहे 10 नंबरचं स्थान ते दीर्घ परिसर स्थान आहे. आणि अशा रोज स्वामी या ठिकाणी दीर्घाला येत असत. पुढचं जे स्थान आहे पण ते मंदिराच्या बाजूला, ह्या उत्तर बाजूला म्हणजेच वायव्य कोणी, ते श्री दत्तात्रय प्रभूंचं मांडलिक स्थान आहे.
या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये सौंदर्याचं झाड ते आजही आहे आणि म्हणून त्या सौंदर्याच्या झाडाखाली लोक पूजा करण्यासाठी यायचे. आपल्या पूर्वजांनी ते लक्षात घेतलं की ह्या ठिकाणी हे योग्य नाही आणि म्हणून त्या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंचा एक विशेष आणून त्या ठिकाणी तो बसवलेला आहे आणि दत्तात्रय प्रभूंचं मांडलिक स्थान म्हणून ते उदयाला आलेलं आहे. पुढील या मंदिरामध्ये जे आहे ते 3 स्थान आहेत. त्या 3 स्थानापैकी पुढे चला मंदिरात जाऊ. आता हे जे आहे सर्वज्ञांच्या वेळी येथे स्वामींचं पश्चिमा अभिमुख आसन होत असत. या ठिकाणी हे 12 नंबरचं स्थान आहे, त्या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे. हे 13 नंबरचं जे स्थान आहे ते आसन स्थान आहे आणि हे 11 नंबरचं स्थान. 11 नंबरच्या स्थानाच्या ठिकाणी सर्वज्ञ वेळी येथे निंबाचे झाड होते आणि त्या निंबाच्या झाडाखाली स्वामींना कधी कधी आसन होत होते. सर्वज्ञांना येथे आसन असताना महादाईसांची व दायंबाची भेट याच ठिकाणी झालेली आहे आणि त्या भट्टवासांची वास पाहणे ज्यावेळेस माहिमभट्ट गोवर्धन सरायला गेलेले होते आणि स्वामींनी नागदेव आचार्यांना त्यांना बोलावून आणण्यासाठी पाठवलेलं होतं. का पाठवलं होतं तर स्वामींना उत्तरापंथी गमन करायचं होतं आणि त्यावेळेस नागदेव आचार्यांनी स्वामींना विचारलं तुमचा उत्तरपंथी जाण्याची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती कशाने भंगेल. तेव्हा स्वामी म्हणतात जर माहिमभट्ट येतील त्यांना आम्ही गीता वाखाणू किंवा 1 लक्ष श्रीकृष्ण नामाचं जाप्य ते करतील तर आमची उत्तरापंथी जाण्याची जी प्रवृत्ती आहे तिचा भंग होईल. आणि मग म्हणून या ठिकाणावरून नागदेव आचार्य हे गोवर्धन सरायला माहिमभट्टांना बोलावण्यासाठी गेलेले असताना स्वामी याच निंबाच्या झाडाखाली उभे राहून भट्टोबासांची वाट पाहत होते. आणि दुसरी जी पुढची लीला आहे महादाईसाला सर्वतोमुख विखो निरूपण याच ठिकाणी केलेलं आहे. महादाईसाला याच ठिकाणी पाणीयांतुल गुंडा व सामान्य स्त्रीचा दृष्टांत निरूपण केलेला आहे. त्यानंतर महादाईसाला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना याच ठिकाणी महादाईसाला अनुसरण घडलेलं आहे आणि अनुसरणाबद्दल स्वामींनी या ठिकाणी महादाईसाला शास्त्र निरूपण केलेलं आहे. पुढे जाऊया आता. म्हटल्यानंतर लीला इथं भरपूर आहे. या ठिकाणी जे स्थान आहे ते आदित्याच्या मंदिराच्या आवारातील बाहेरील स्थान. या ठिकाणी तुलसी वृंदावन होतं आणि या ठिकाणी सुद्धा स्वामींना कधी कधी आसन होत असे. आता काही लोक सांगतात की ती वजरी घडल्यानंतर या ठिकाणी पाण्याचा डोह होता, त्या पाण्याच्या डोहामध्ये ती वजरी सोडली तर ती वरती तरंगली असंही काही लोकांचं मत आहे. पण हे तुलसी वृंदावन या ठिकाणी हे स्थान आहे. पुढील जे स्थान आहे या ठिकाणी आदित्याच्या आवाराचे महाद्वार होते आणि या महाद्वारात पूर्वेकडील हे महाद्वार आहे. या दरवाजातून स्वामी सतत नेहमी ये जा करीत असे. आदित्याच्या मंदिराला 2 दरवाजे होते. पश्चिम बाजूला सुद्धा एक छोटा दरवाजा होता, त्या दरवाजातूनही स्वामी ये जा करीत असत. हे जे स्थान आहे हे लघु परिसर स्थान दाखवलेलं आहे. पण पूर्वीचे माझे जे गुरुजी साताऱ्याचे वर्धनस्थ बिडकर बाबाजी, डोमेग्रामचे कैवल्यवासी विध्वंस बाबाजी, परत श्रीरामपूरचे कैवल्यवासी दत्तराज बाबाजी, खामणेकर बाबाजी, परमपूजनीय आचार्य कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर खामणेकर बाबाजी ते सांगत होते की हे जे स्थान आहे ह्या मंदिरातील स्थान ते निंबमुळीचे स्थान आहे. म्हणजे ज्या निंबाच्या झाडाच्या मुळीवरती स्वामी उभे राहिलेले होते आणि झाडाचे पानं धरलेले होते त्या लेळेचे ते स्थान आहे. पण अलीकडे जे स्थान दर्शन निघालं दादांचं वाडगावच्या त्या पुस्तकामध्ये ते स्थान जे दाखवलेलं आहे ते लघु परिसर स्थान दाखवलेलं आहे. आता हे जे स्थान आहे हे तर सर्वांना श्रुतच आहे. हे या ठिकाणावरून स्वामी उत्तरा
पंथ गेलेले आहेत. या ठिकाणी स्वामींना ती पालखी पाठवली होती आणि त्या पालखीमध्ये बसून आमचे स्वामी उत्तरा पंथे म्हणजे इथून ते खोकरला गेले. खोकरला त्या ठिकाणी पालखी टेकवली आणि तिथून पुढे ते उत्तर पंथाला गेले. अशा ह्या थोड्या लीळा तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या गेल्या. या अनेक लीळा या ठिकाणी घडलेल्या आहेत. तुमचा जो चॅनल आहे देव श्री चक्रधर माझा देव श्री चक्रधर या माध्यमातून तुम्ही या लीळांचं संकलन करीत आहात आणि भक्तजनांपर्यंत त्या पोहोचवित आहात. हे एक कार्य जे आहे ते महत्वपूर्ण कार्य आहे. प्रत्येकाला या ठिकाणी आल्यानंतर हे बेलापूरच्या लीळा माहीत होणं हे गरजेचं आहे आणि या माध्यमातून ह्या लीळा तुम्ही लोकांपर्यंत भक्तजनांपर्यंत पोहोचवित आहात. असं हे कार्य तपस्वीराज दादा तुमचं महान आणि मोलाचं आहे. हे कार्य तुमचं असंच वाढत जावं अशी मी बेलापूर स्थानापतीस प्रार्थना करतो आणि तुमचं चॅनल असंख्य जास्तीत जास्त लोकांनी पाहावं, त्याचा लाभ घ्यावा. चांगलं कार्य तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं करीत आहात आणि इथून पुढेही करीत राहावं हीच तुम्हाला माझी विनंती आहे. दंडवत प्रणाम. श्री चक्रधर स्वामी. चालू करा. जय जय चक्रधरा, जय जय चक्रधरा, नागदेवावर दातारा, नागदेवावर दातारा, दातारा, जय 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 चक्रधर स्वामी, 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 जय जय चक्रधर
जय जय चक्रधर स्वामी 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 जय जय चक्र